नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वकील आणि आर्किटेक्ट बाबत टीका केली। त्यांनी म्हटलंय की ज्या वकिलांची आणि आर्किटेक्टची प्रॅक्टिस चालत नाही ते सरकारी नोकरीकडे वळतात। त्यांनी सरकारी अभियंत्यांमध्ये चालून जाते अशी वृत्ती गुणवत्ता कमी होण्याचं मोठं कारण असल्याचं सांगितलं आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च नैतिकता राखण्याचं त्यांनी आवाहन देखील केलंय। कोल्हापुरातील हातकणंगले तालुका येथील एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांदरम्यान मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यावर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आणि आरोपींवर रॅगिंगचं प्रकरण दाखल करण्याची मागणी केली आहे। मनसेनं सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग तपासणीसाठी समिती गठीत करण्याची मागणी केली। तसेच अवैध संस्थांची यादी शिक्षा विभागाला देण्यात आली असून त्या संस्था तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। जर लवकर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल अशी चेतावणी देखील मनसे विद्यार्थी सेनाचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा पुन्हा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कडक भूमिका घेतली आहे। जालना रिंग रोड आणि इतर रस्त्यांवर चाललेल्या चर्चेच्या बैठकीत त्यांनी PMRDAच्या अधिकाऱ्याला फक्त 2 मिनिटांनी उशीर झाल्याबद्दल तीव्र टीका केली। पवार म्हणाले, वसईकर तुम्ही लोक कुठे जाऊन बसता? ही फटकार एक चर्चेचा विषय बनली आणि पवारांच्या ह्या फटकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल देखील होतोय। नागपूर पोलीस आयुक्तालयानं आयोजित 33वी वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025चा भव्य समारोप शिवाजी स्टेडियममध्ये करण्यात आला। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। तर भारतीय क्रिकेटपटू अथर्व तायडे यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। पुरुष वर्गात समीर बोरकर यांना बेस्ट ॲथलीट घोषित करून 150 सीसीची बाईक त्यांना देण्यात आली आणि महिला वर्गात निकिता शेंडे यांना मोपेडला सन्मानित करण्यात आलं। 4 संघांमध्ये पोलीस मुख्यालयानं सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान मिळवलं तर गुन्हे शाखेला दुसरा आणि दक्षिण क्षेत्रीय संघाला 3रा क्रमांक मिळाला। अजय देवगन विविध सिक्वल चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर परत येतोय आणि आता दे दे प्यार दे 2 देखील यापैकी एक आहे। 6 वर्षांनंतर ते दे दे प्यार देचा सिक्वल घेऊन येत आहेत। फिल्मची रिलीज डेट 14 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आली आहे। प्रमुख भूमिकेत अजय देवगन, रकुलप्रीत सिंग, आर माधवन, मिर्जान जाफरी, इशिता दत्त, गौतमी कपूर इत्यादी कलाकार यावेळी दिसणार आहेत। तर आजच्या या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बातमीपत्रांसह भेटू।